आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि या पहिल्या गुरुवारी कळस्थापनेसाठी नागिलीच्या पानाचा मान असतो. म्हणजेच याला आपण आपल्या भाषेमध्ये खाऊचं पान असं सुद्धा म्हणतो. आणि मी सगळं काल आणलेलं आहे, परंतु फक्त नागिलीचे पानं आणले नाहीत, कारण ते माझ्या घरी होते आणि हेच पानं मी तोडून कळस्थापनेसाठी वापरणार आहे. तर आता प्रत्येकानं हे नागिलीचं पान अतिशय उपयोगी आहे आणि प्रत्येकानं घरी लावावं असं मला वाटतं. आपली साधी जरी कळसाची पूजा असेल तरी आपण नेमकं हे पान विसरतो बऱ्याचदा, किंवा आंब्याची पाने वगैरे मिळत नाहीत, मग आपण या पानांचा जरूर उपयोग करू शकतो. असे गृहोपयोगी झाडं नक्की लावले पाहिजेत. घरामधले घेतलेच होते, हे तुम्हाला मी दाखवलेच आहे. आणि सकाळी छान अशी देवाची पूजा केलेली होती. मस्त असं माझं देवघर आहे आणि त्यावरती असं ठळक अक्षरामध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हे खास करून देवीचे गुरुवार असतात आणि छान अशी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी मी देवीची पूजा मांडलेली आहे. हे नवं ब्लाऊज पीस ग्रीन कलरचा आणलेला आहे आणि मस्त अशी पोथी वाचून घेतलेली आहे. यामध्ये भद्रशव राजा आणि सूरजचंद्रिका देवीची कहाणी सुद्धा सांगितलेली आहे की देवाला विसरल्यानंतर कशी आपल्याला दारिद्र्यता येते. तर ते नित्यनेमाने आणि दरवर्षी केली पाहिजे, हेच यातून कळतं. चला तर मग, सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बाय.